माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 28 किष्किंधाकांड. पुढील कथा काय ते बघूया. आपल्या मोठ्या भावाचे सामर्थ्य वर्णन करण्यासाठी त्याने पुढील कथा सांगितली. ते आपण श्रवण करूया अभिवाचनातून. एकदा एका दुदुंबी नावाचा मोठा राक्षस होता. तो रेड्याच्या रूपात संपूर्ण पृथ्वीवर फिरत होता. समुद्र किनाऱ्यावर जाऊन तो महासागराला युद्धासाठी आव्हान देऊ लागला. महासागर मानवी रूपात त्याच्या समोर प्रगटला आणि म्हणाला, हे असुरश्रेष्ठा, मी तुझ्या तोडीचा स्पर्धक नाही. मला सुचवायचे वाटते की हिमालयाची प्रमुख देवता शिवप्रभूचे यशस्वर हिमवान याला तू युद्धासाठी आव्हान द्यावे. महासागर आपल्याशी लढायला घाबरला असे वाटून दुदुंबी हिमालय पर्वतावर गेला. त्याची शिखरे कडे तोडायला त्याने सुरुवात केली. हिमवान तेव्हा एका पर्वत शिखरावर आला आणि म्हणाला, अहिंसक समभाव बाळगणाऱ्या ऋषींचे मी आश्रयस्थान आहे. मी युद्धकलेत प्रवीण नाही, म्हणून हे राक्षस श्रेष्ठ, कृपया आम्हाला सोडून द्या. आम्हाला संकटात पाडू नका. संतप्त राक्षसाने मग इतर कोणाशी लढावे अशी पृच्छा केली असता हिमवानाने माझा बंधू इंद्रपुत्र वालीचे वर्णन केले. त्यानंतर दुदुंबी किष्किंधेला आला आणि जोरदार डरकाळी फोडत तो आपल्या खुरांनी जमीन उकरू लागला. मोठमोठे वृक्ष मुळापासून उन्मळून टाकत त्याने आपल्या शिंगांनी नगराच्या प्रवेशद्वाराचा विध्वंस करायला सुरुवात केली. वाली त्वरित बाहेर आला. त्या उद्धट राक्षसाला युद्धासाठी त्याने आव्हान दिले. काही कठोर शब्दांची देवघेव गेल्यावर वालीने दुदुंबीला शिंगांनी धरून गरागरा फिरवले. जमिनीवर आपटले. त्यामुळे त्या राक्षसांच्या कानातून रक्त वाहू लागले. त्यानंतर झालेल्या भयानक द्वंद्वात दोघांनाही एकमेकांवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. तथापि थोड्याच वेळात दैत्यांची शक्ती कमी होऊ लागली. हे पाहून वालीने दुदुंबीला हवेत उचलले आणि सर्व सामर्थ्यपणाला लावून त्याला जमिनीवर आपटले व त्याचा चंदामेंदा केला. राक्षसांच्या शरीरातील प्रत्येक रंध्रातून रक्तस्राव झाल्याने त्याने प्राण सोडले. मग वालीने दुदुंबीचे अचेतन शरीर उचलले, 4 मैल दूर भिरकावून दिले. तथापि ते प्रेत हवेतून उडत जात असताना त्याच्या तोंडातून रक्ताचे थेंब ओघळले आणि ते मतंग ऋषींच्या आश्रमात पडले. असे अविचारी मूर्खपणाचे कृत्य करणारा कोण आहे असा विचार करणारे महर्षी क्रोधित झाले. वालीनेच या राक्षसाला मारले आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी पुढील शापवाणी उच्चारली. काय शापवाणी उच्चारली? जर तो वानर माझ्या आश्रमाच्या 4 मैलापर्यंतच्या कक्षेत आला तर तो ताबडतोब मरेल. जर त्याचे कोणी मंत्रीगण येथे आले तर 1000 वर्षे ते पुतळे होऊन राहतील. वालीने ऋषींना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मग तो त्याची समजूत घालू शकला नाही. तेव्हापासून या ठिकाणी येण्याची त्याने धास्ती घेतली. त्या तिकडे तुम्हाला त्या राक्षसाची प्रचंड हाडे दिसलीत. ते पाहिल्यावर दुदुंबी किती शक्तिशाली होता याची तुम्हाला कल्पना येईल. असे असताना वालीचा पराभव करण्याची आशा तुम्ही कशी काय धरू शकता? वालीचा वध करण्याच्या रामाच्या क्षमतेबद्दल सुग्रीव शंका घेत हे लक्षात आल्याने लक्ष्मण हसले. त्याने विचारले, रामांनी कोणते धाडसी कृत्य केल्याने त्यांच्या पराक्रमावर तुझा विश्वास बसेल आणि तू निश्चित होशील? सुग्रीव उत्तरला, याच ठिकाणी एकदा वालीने 7 बाणांनी 7 विशाल वृक्षांचा छेद घेतला होता. त्यापैकी एखाद्या वृक्षाला रामाने एका बाणाने पूर्ण छेदले. दुदुंबीचे अवशेष जर अजून येथून 200 धनुष्याच्या अंतरावर भिरकावले तर ते वालीशी लढायला समर्थ आहेत असे मी समजेल. हे ऐकताच रामाने दुदुंबीचा सांगाडा आपल्या पायाच्या अंगठ्यावर उचलला आणि लिलया 80 मैल दूर भिरकावला. एवढे होऊनही सुग्रीव म्हणाला, वालीने जेव्हा दुदुंबीचे शरीर फेकले तेव्हा ते मांस रक्ताने जड झालेले होते. एवढेच नव्हे तर लढून लढून त्याला प्रचंड थकवा आलेला होता. त्या मानाने सांगाडा आता हलका झाला आहे. तेव्हा तुम्ही वाली यात अधिक सामर्थ्यवान कोण आहे हे ठरवणे अशक्य आहे. या रामाने आपले धनुष्य उचलले, एक शक्तिशाली बाण सोडला, त्याने 7 झाडांचा छेद घेतला. तो धरतीत शिरला. तेथील तो विश्वाच्या तळाशी गेला. तासभराने पुन्हा त्याच्या भात्यात परतला. सुग्रीवाला आश्चर्याचा धक्का बसला. आदराने त्याने रामाच्या चरण कमळावर लोटांगण घातले.
रामाने सुग्रीवाला आलिंगन दिले आणि सुचवले, आता आपण किष्किंधेला जाऊया. तू पुढे हो, वालीला आव्हान दे. लक्ष्मण आणि मी नगराच्या प्रवेशद्वाराबाहेर काही वृक्षांच्या मागे लपून बसतो. सुग्रीव जेव्हा किष्किंधेला आला तेव्हा एक प्रचंड गर्जना करून त्याने आपल्या भावाला आव्हान दिले. वालीने जेव्हा ती गर्जना ऐकली तेव्हा सूर्य टेकडीच्या बागून बाहेर यावा तसा तो क्रोधाने उत्तेजित होऊन त्वरित बाहेर आला. भयंकर आवेशात वाली सुग्रीव यांनी परस्परांवर मुष्टी प्रहार केले. तथापि त्या दोघांचे युद्ध पाहत असणाऱ्या रामांना दोघे भाऊ तंतोतंत सारखे दिसत असल्याने दोघांमधला नेमका वाली कोण हे काही स्पष्ट ओळखता येईना. त्यामुळे बाण सोडण्यापासून रामाने स्वतःला परावृत्त केले. यामुळे सुग्रीवाचा असा ग्रह आहे की रामांना त्यांची मदत करायची इच्छा नाही. खरोखर युद्धात सुग्रीवाची अगदीच वाईट अवस्था झालेली होती. शेवटी चांगलाच मार खाल्लेला, स्वतःच्याच रक्तात भिजलेला जमतेम जिवंत असा सुग्रीव तेथून पळून गेला. वालीने सुग्रीवाचा पाठलाग करताना त्याला टोमणा मारला, पळपुट्या, जीव घेऊन पळ, यावेळी मी तुला जीवदान देतो आहे. सुग्रीवाने अरण्यातल्या मतंग ऋषींच्या आश्रमात आश्रय घेतला. त्यानंतर लगेचच राम, लक्ष्मण, हनुमान तेथे आले. सुग्रीव रामांना दोष देऊ लागला, तुम्हाला वालीला मारायचे नव्हते तर त्याला आव्हान देण्यासाठी मला कशाला उत्तेजन दिले? त्यापेक्षा तुम्ही मला सांगायचे होते की मी तुझ्या ज्येष्ठ बंधूला मारू इच्छित नाही. यावर रामाने स्पष्ट केले की ते दोघे अगदी सारखे दिसत असल्याने युद्ध करताना कोण कोणता आहे हा फरक ते ओळखू शकले नाहीत. राम म्हणाले, याच कारणासाठी मी माझा बाण सोडायला कचरत होतो. आपल्या भावापेक्षा वेगळे दिसण्यासाठी काहीतरी खूण वापरावी असे त्यांनी सुग्रीवाला सांगितले. त्यानंतर राम, लक्ष्मण, हनुमानासह सुग्रीव पुन्हा किष्किंधेला निघाला. ते जेव्हा नगराच्या वेशीवर पोहोचले तेव्हा सुग्रीव जोरजोरात गर्जना करीत आपल्या भावाला आव्हान देत पुढे गेला. त्याच वेळी इतर सर्वजण झाडा झुडपांच्या मागे लपले. सुग्रीवाने वालीला पुकारले तेव्हा वाली स्त्रियांबरोबर अंतपुरात होता. क्रोधाच्या भरात तो आपल्या आसनावरून उठला. दमदार लांब डांगा टाकत बाहेर निघाला. वालीची पत्नी तारा हिने मोठ्या चिंतेने आपल्या पतीला थांबवले आणि त्याला विनवू लागली, प्रिय प्रभू, कृपया तुमचा क्रोध बाजूला सारा, परिस्थितीचा शांतपणे विचार करा. तुम्ही आधीच सुग्रीवाला खूप मारले आहे, त्यामुळे तो आत्मविश्वासाने पुन्हा एवढ्या लवकर ओरडत येईल हे संदेहास्पद आहे. अशा तऱ्हेचे धाडस दाखवणाऱ्या सुग्रीवाबरोबर नक्कीच कुणीतरी प्रबळ मित्र असला पाहिजे असे माझे मत आहे. आपला पुत्र अंगद याला त्याच्या हेरांकडून माहिती मिळाली आहे की राम, लक्ष्मण येथे आलेले आहेत. सुग्रीवासी त्यांनी युती केली आहे. राम प्रत्यक्ष विष्णूशी तुल्यबळ असून विलक्षण सामर्थ्यवान आहेत. तेव्हा त्यांच्याशी शत्रुत्व निर्माण करण्याचा धोका आपण पत्करू नये. कृपया सुग्रीवाला राज्याचा वारस नेमून टाका. अशा तऱ्हेने रामाशी मैत्री करा. दैवात मृत्यूचा लीला असल्याने वालीने हा योग्य सल्ला सांगितला नाही. तो उतरला, धाकट्या भावाकडून असा उद्धटपणा मी सहन करणार नाही. रामाशी माझे काही शत्रुत्व नाही. ते एक सद्गुणी क्षत्रिय आहेत. ज्यांच्याशी शत्रुत्व नाही त्याला ते काही इजा करतील अशी मला भीती नाही. असे म्हणत क्रोधाचे फुटकार टाकीत वाली नगराबाहेर पडला. तो सुग्रीवाच्या समोर आला. एक भयानक युद्ध सुरू झाले. पूर्वीप्रमाणेच विजयाचे पारडे वालीकडे झुकू लागले. तेव्हा सुग्रीवाने रामांना खून केली की त्याची शक्ती क्षीण होत चालली आहे. सुग्रीव आता कोसळण्याच्या बेतात आहे. हे पाहून रामाने प्रत्येचेवर एक सामर्थ्यशाली बाण चढवला. त्याने बाण सोडला आणि विजेप्रमाणे लखलखणाऱ्या त्या बाणाने हवेत जात वालीच्या छातीचा वेध घेतला. तथापि जरी तो स्वतःच्याच रक्तात न्हाऊन निघाला होता आणि धर्तीवर कोसळला होता तरी वालीने त्वरित प्राण सोडला नाही. कारण त्याच्या पित्याने इंद्राने दिलेली सोन्याची साखळी त्याने परिधान केलेली होती. राम, लक्ष्मण आपल्या लपाईच्या जागेतून बाहेर पाहिले. कोसळलेल्या वालीच्या पुढ्यात आले. तसा वाली रामांना दोष देऊ लागला, तुम्ही धर्मावर श्रद्धा असणारे व दयाळू असे एक प्रामाणिक न्यायी वीर राजा आहात असे मी ऐकून होतो. पण मला आता लक्षात येत आहे की तुम्ही अधम नीच आहात. गवताने झाकलेल्या विहिरीसारखे तुम्ही बाहेरून सद्गुणी असल्याचा देखावा करता, पण तुमच्या पापी कृत्याने तुमचे पापी हृदय उघडे पाडले आहे.
तुम्ही माझ्यावर हल्ला करणार नाही अशी माझी खात्री असल्याने मी सुग्रीवाशी लढलो. एखादा माणूस युद्धात गुंतलेला असताना, त्याच्याशी काहीही शत्रुत्व नसतानाही त्याला ठार करणारी व्यक्ती आपला क्षत्रिय वा एक वीरच कसे म्हणून घेऊ शकते? मी कधीही तुम्हाला इजा केलेली नाही वा तुमचा अपमान केलेला नाही. मी तुमच्या राज्यावर स्वारी केली नाही. मला अशा तऱ्हेने अप्रामाणिकरित्या मारून तुम्ही कोणते श्रेय मिळवले? न्यायी माणसाच्या पुढ्यात या कृतीचे समर्थन न तुम्ही कसे करू शकाल? जर तुम्ही प्रामाणिकपणे लढला असतात तर आज या जागी माझ्याऐवजी तुम्ही पडलेले असता. मी नाही. झोपलेल्या माणसावर सापाने हल्ला करावा तसे तुम्ही माझ्यावर पाठीमागून बाण सोडलात. या लज्जास्पद कृत्याचे योग्य कारण आता काय सांगाल? राम उत्तरले, तुझे हे आरोप दाखवून देतात की तू खरी नीतिमत्ता जाणत नाहीस. आपल्या अनियंत्रित मनामुळे वानर निसर्गतः चंचल असतात. तू एक वानर आहेस. तुझी सल्लागारी वानर आहे. तेव्हा धर्म म्हणजे काही तुला समजणार नाही. सर्व पर्वत, अरण्ये, नद्यांचं संपूर्ण पृथ्वीवर इक्ष्वाकू वंशाची सत्ता चालते. इक्ष्वाकू कुळातील राज्यांची सर्व मानव प्राणी यांच्यावर सार्वभौम सत्ता आहे आणि या राजांना आपल्या मर्जीनुसार सर्व मानव या प्राण्यांना शिक्षा करण्याचा वा त्यांना बक्षीस देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. वासनाने लोभापायी पापकृत्य करणारा तूच आहेस. आपल्या लहान भावाची बायको रुमा हिला तू आपल्या ताब्यात घेतलेस. आपली पत्नी असल्याप्रमाणे तिचा उपभोग घेतलास. या पापी कृत्यासाठी तुला माझ्यातून मृत्यू येणे हेच योग्य आहे. जो आपल्या कन्येशी, सुनेशी, बहिणीशी, धाकट्या भावांच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवतो त्याला मृत्यू हीच योग्य शिक्षा आहे. जर राजाने अशा पापी व्यक्तीला शासन केले नाही तर तो स्वतःचे पापांचा धनी होतो. याच कारणासाठी तुझा वध करण्याचे, सुग्रीवाला त्याची पत्नी राज्य मिळवून देण्याचे मी वचन दिलेले होते. ही गोष्ट बाजूला ठेवली तर शिकारीच्या वेळी क्षत्रिय लपाईच्या जागेतून लक्ष नसलेल्या प्राण्यांवर बाण सोडलात हे तर सर्वसामान्यच आहे. म्हणून तू एक वानर मात्र असल्याने माझ्या कृतीत जराही दोष सापडणार नाही. या शब्दांनी प्रभावित झालेल्या वालीला आपल्या निंद्य कृत्याची शरम वाटली. दोन्ही हात जोडून तो उतरला, तुम्ही जे म्हणालात ते निश्चितच खरे आहे. मी तुमची निंदा करायचे धाडस केले कारण मला अतोनात गर्व झाला होता. माझ्या पापाबाबत मी अज्ञानी होतो. प्रिय रामा, प्रिय रामा, माझी आपल्याला विनवणी आहे की माझी पत्नी तारा हिच्यापासून झालेल्या माझ्या एकुलत्या एक पुत्राला अंगदाला तुम्ही संरक्षण द्यावे. माझ्या मृत्यूची वार्ता ऐकून तो निश्चितच दुःखाने व्याकुळ होईल. अज्ञानातून उच्चारलेल्या कठोर शब्दांबद्दल कृपया आपण मला माफ करावे. अंगदाची काळजी घेण्याचे आश्वासन रामाने वालीला दिले. दरम्यान तारा आपल्या पुत्रांचं प्रासादातून धावत आली. ती वालीच्या मंत्र्यांनी घेरलेली होती, पण रामांना पाहताच ती वानरे भीतीने पळून जाऊ लागली. ताराने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी विनवले, वालीला भेटायला जाऊ नका. त्या किष्किंध्याच्या किल्ल्यातच आपल्या पुत्राचे रक्षण करा आणि त्याचा राज्याभिषेक करण्याची तयारी करा. तारा म्हणाली, सार्वभौमत्वाचे मला फिकीर नाही. आता हे राज्य आणि राजवैभव माझ्या पत्नीशिवाय व्यर्थ आहे. रडत दुःखाने छाती पिटत असलेली तारा जमिनीवर मरणोन्मुख पडलेल्या वालीजवळ गेली. आपल्या मरणासन्न पतीला तिने मिठी घातली. शोकाक बुडालेल्या वालीच्या इतर पत्नी त्यांच्या भोवती जमल्या. आपल्या पतीबरोबर परलोकी जाणे हीच ताराची एकमेव इच्छा होती. म्हणून मरेपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय तिने केला. यावर तिच्याकडे जाऊन हनुमानाने युक्तिवाद केला. महाराणी, कृपया उठावे, दुःखाला बळी पडू नये. आपल्या पतीचे अंत्यसंस्कार विधी तुम्ही केले पाहिजेत. राजसिंहासनावर बसविल्यावर अंगदाचे रक्षण केले पाहिजे. मग वाली म्हणाला, प्रिय सुग्रीवा, तुझ्याशी मी जे जे चुकीचे वागलो त्याबद्दल मी तुझ्या क्षमेची याचना करतो. आता माझ्याकडून या राज्याचा स्वीकार कर. माझ्या पुत्राची, अंगदाची काळजी घे, कारण तो नेहमीच तुझ्याशी एकनिष्ठ राहील. असे म्हणत इंद्राकडून प्राप्त झालेली दैवी सोनसाखळी वालीने सुग्रीवाला दिली. मग अंगदाकडे वळून तो म्हणाला, प्रिय पुत्रा, आता मी हे जग सोडून जात आहे. तू सुग्रीवाशी नेहमी आज्ञाधारक राहावे. नेहमीच विवेकाने वाग. संतुलित चित्ताने सुखदुःखाच्या द्वैत अस्वस्थाचा अवस्थांचा स्वीकार कर.
अनुराग अतिद्वेष यांचा त्याग कर, कारण या दोन्ही गोष्टी अवनतीकडे नेतात. अशा तऱ्हेने रामाच्या बाणाने खोलवर जखमी झालेल्या वालीने अंगदाशी बोलल्यावर आपले प्राण सोडले. त्यावेळी आपल्या मृत पतीला शोकावेगात तारा पुन्हा पुन्हा लिंगण देऊ लागले. तेव्हा नीलाने येऊन वालीच्या छातीत रुतलेला बाण काढला. तारा अंगराला म्हणाली, आपल्या पित्याच्या चरणाला वंदन कर. तेव्हा तो तरुण राजपुत्र असे करताना दुःखाने व्याकुळ झाला. ताराचा विलाप पाहून सुग्रीव निराश झाला. दुःखी आवाजात रामाना म्हणू लागला, माझ्या असे आणि लक्षात आले आहे की माझ्या इच्छापूर्तीतून माझ्या अपेक्षांच्या विरुद्धच सगळे घडून येत आहे. राज्याबद्दल, स्वतःच्या आयुष्याबद्दल आनंद वाटण्याऐवजी मला आता तिरस्कार वाटू लागला आहे. माझ्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मी अग्निप्रवेश करून माझ्या आयुष्याचा त्याग करेन. प्रिय रामा, ही तर वीर वानरे तुम्हाला तुमच्या प्रिय पत्नीच्या पितेच्या सीतेच्या शोधार्थ मदत करतील. सुग्रीवाला असे बोलताना पाहून राम हताश झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यावेळी तारा त्यांच्या जवळ आली म्हणू लागली, माझे पती आता जरी स्वर्गात राहत असले तरी मला माहीत आहे की माझ्याशिवाय ते दुःखी असतील, म्हणून मला ठार करा, म्हणजे मला त्यांच्याकडे जाता येईल. जर एका स्त्रीला मारणे तुम्हाला पापकर्म वाटत असेल तर मला वालीपेक्षा वेगळे समजू नका. सुग्रीवाकडे वळून राम म्हणाले. या ठिकाणी हा भाग संपवूया. राम काय म्हणाले सुग्रीवाकडे वळून ते आपण आता पुढच्या भागात बघूया. जय श्रीराम. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.